नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आपल्यासाठी आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडी ज्या काही झाल्या होत्या त्यावरती काही क्वेश्चन बघणार आहोत. असाच नवीन नवीन व्हिडिओची सिरीज आपण चालू घडामोडीची बघणार आहोत. तर चला मग आजचा पहिला क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन आहे 2026चा लष्कर दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? 2026ला जो लष्कर दिन झाला होता त्यांनी विचारलं ते कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला. ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे बँगलोर, दुसरं ऑप्शन आहे लखनौ, तिसरं ऑप्शन आहे पुणे आणि चौथं ऑप्शन आहे जयपूर. ठीक आहे. लष्कर दिन साजरा करण्यात आला होता जयपूर या ठिकाणी 2026चा. हे आपलं उत्तर आहे. लष्कर दिन कोणत्या दिवशी साजरा करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जानेवारी महिन्यातील 15 तारखेला लष्कर दिन साजरा केला जातो. जानेवारी 15 तारखेला लष्कर दिन साजरा केला जातो. त्यांनी असा पण प्रश्न विचारू शकतात की लष्कर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातात, तर कोणत्या दिवशी 15 जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो. तर आपण बघूया हा लष्कर दिन कितवा लष्कर दिन होता. हा 78वा लष्कर दिन होता. त्यानंतर आणखीन बघूया आपण याचं उद्दिष्ट काय होतं. यामागचं उद्दिष्ट होतं की वीर सैनिकांचा सन्मान करणे व राष्ट्रीय सुरक्षा दर्शविणे. यामागचा मुख्य उद्देश असा होता. काय? वीर सैनिकांचा सन्मान व राष्ट्रीय सुरक्षा दर्शवणे. सुरक्षा दर्शवणे या लष्कर दिनामागचा मुख्य उद्देश. ठीक आहे. यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. लष्कर दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? कोणत्या दिवशी? 15 जानेवारीला. कितवा लष्कर दिवस होता? हे 78वा. कोणत्या ठिकाणी साजरा झाला? जयपूरला. 2026चा लष्कर दिन कोणत्या ठिकाणी साजरा झाला? 2026चा लष्कर दिन जयपूरला साजरा झाला. त्यानंतर 2025चा पण विचारू शकतात कोणत्या ठिकाणी साजरा केला होता? कुठे? दिल्ली या ठिकाणी साजरा केला होता. हे पण माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर दुसरा क्वेश्चन दिलाय, खेलो इंडिया बीच गेम 2026 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदकं पटकावली? ठीक आहे. जी खेलो इंडिया बीच गेम झाली होती 2026. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे 8. महाराष्ट्राने एकूण 8 पदके पटकावले आहेत. तर बघूया आपण एकूण पदकात. बीच गेम्स 2026 मध्ये 3 रौप्य पदक पटकावली आणि 5 कांस्य पदक पटकावली. अशा प्रकारचे यांचं स्वरूप आहे. आणि हे याच्यावर आणखीन एक प्रश्न विचारू शकतात. बीच गेम्स 2026 हे कोणत्या ठिकाणी झाले? तर कोणत्या ठिकाणी झाले? दीव व दमण या ठिकाणी झाले. दीव व दमणचा जो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी झाले. यावर पण तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. खेलो इंडिया गेममध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदक कमावले? तर एकूण 8 पदक कमावले. आणि ते कोणते होते? 3 त्यात रौप्य होते, 5 कांस्य होते. असे एकूण किती? 8 पदक कमावले. त्यानंतर त्याचं ठिकाण कोणतं होतं? या स्पर्धेचं ठिकाण होतं दीव व दमण यांचा समुद्र किनारा. ठीक आहे. आपण चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. 2026च्या उपलब्ध माहितीनुसार जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता? ठीक आहे. 2026ला मोठा तांदूळ उत्पादक देश आहे भारत. या अगोदर कोण होतं? 1 नंबरला या अगोदर 2026च्या जानेवारी महिन्याच्या अगोदर चीन हा 1 नंबरला होता आणि भारत हा 2 नंबरला होता. तर आता काय झाले? भारत हा 1 नंबरला गेलेला आहे कशात? तांदूळ उत्पादनात. आणि 2 नंबरला कोण आहे? चीन आहे. तर आपण यात पण बघूया. आपण सर्वात महत्त्वाचं तांदूळ उत्पादक राज्य आहे पश्चिम बंगाल 1 नंबरला. भारतात पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त तांदूळ उत्पादन केले जाते. त्यानंतर आपण बघूया दुसरा आहे यूपी मध्ये तांदूळ उत्पादन केले जाते 2 नंबरला. आणि 3 नंबरला आहे पंजाब. यावरती पण प्रश्न विचारू शकतात. लक्षात द्यायचं की भारतामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन कुठे केलं जातं? तर कुठे? पश्चिम बंगालला मध्ये. त्यानंतर 2 नंबरला यूपी मध्ये, 3 नंबरला पंजाबमध्ये. तर आणि जगात सर्वात जास्त भारतात तांदळाचं उत्पादन विचारलं तर कुठे करतात? भारतात करतात. हे लक्षात ठेवायचं. याच्या अगोदर 2026च्या अगोदर सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन कुठे होत होतं? चीनमध्ये. चीन आता 2 नंबरला गेलेला आहे आणि भारत हा 1 नंबरला आलेला आहे. एवढं लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने आता आगामी पोलीस भरतीसाठी. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ठीक आहे. ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, केरळ.
जे 16 वर्षाखालील मुलांना म्हणजे 16 वर्षाखालील मुलांना जे सोशल मीडियावर बंदी घालणारे पहिले भारतातील राज्य कोणते विचारले? कोणतं आहे? आंध्र प्रदेश आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आंध्र प्रदेश. हे काय की 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य आहे. ठीक आहे. हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवा. चला पुढे, भारतातील तटरक्षक दलाच्या पहिल्या देशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव काय? पहिला ऑप्शन आहे समुद्र तारिणी, दुसरा ऑप्शन आहे समुद्र प्रताप, तिसरा ऑप्शन आहे रणरागिनी, चौथा ऑप्शन आहे वैशाली प्रताप. तर त्या जहाजाचं प्रदूषण नियंत्रण जहाजाचं नाव काय आहे देशी बनावटीच्या पहिल्या? तर काय आहे? समुद्र प्रताप. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे समुद्र प्रताप. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय जी ऑलिम्पिक अकादमी आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? पहिला ऑप्शन आहे गगन नारंग, दुसरा ऑप्शन आहे विश्वनाथ आनंद, तिसरा ऑप्शन आहे पी टी उषा आणि चौथा ऑप्शन आहे नीरज चोप्रा. तर ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? तर पी टी उषा आहेत. पी टी उषा तुम्हाला माहिती आहे, पी टी उषा कोणता खेळ खेळत होत्या? पी टी उषा काय होत्या? धावपट्टू होत्या. आपण महत्त्वाचा प्रश्न लक्षात, IOA च्या पहिल्या महिला अध्यक्षा त्याचं मुख्यालय कुठे? IOAचं त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मुख्यालय आहे नवी दिल्ली. इथं महत्त्वाचं लक्ष द्यायची गोष्टी काय? तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष कोण आहेत? पी टी उषा. पी टी उषा काय धावपट्टू आहेत. त्यांच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत भारतात म्हणजे त्या संघटनेच्या. त्यानंतर त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली इथं आहे. सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? सदानंद दाते हे महाराष्ट्राचे कितवे? 34वे पोलीस महासंचालक आहेत. याच्यावरून आता आगामी पोलीस भरतीला प्रश्न विचारू शकतात, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जगातील कोणत्या व्यक्ती सर्वोच्च नागरी पुरस्काराने सर्वाधिक प्राप्त झाले आहेत? सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक प्राप्त होणारे कोण आहेत त्यांनी विचारले. कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. आपले भारताचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी हे सर्वोच्च नागरी पुरस्काराने सर्वाधिक वेळेस त्यांना प्राप्त झाले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? नरेंद्र मोदी. त्यांना किती वेळेस प्राप्त झालेले आहेत? त्यांना जवळपास 29 सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि ते आहेत नरेंद्र मोदी. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. डॅश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील रेवती मोहिते ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर कोणते आहे? मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील जी रेवती मोहिते ढेरे होते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. तर बघूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 16 जानेवारी हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताची पहिली पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायव्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झाली? केरळमध्ये. कोणता जिल्हा आहे? आपला ऑप्शन क्रमांक 1 केरळमध्ये काय झालेला आहे? पहिली जिल्हा न्यायव्यवस्था जी कागद विरहित आहे पूर्णपणे, म्हणजे त्या कोर्टात होणारे पूर्ण का नाही खटले वगैरे काय आहेत तर नो पेपर म्हणजे पेपर होत नाहीत, ई कोर्ट चालतं त्यांचं. सर्व ऑनलाईन पद्धतीने तिथे न्यायिक खटले घेतले जातात. तर असं कोणतं राज्य आहे? केरळ राज्य. केरळ राज्यामध्ये कोणता जिल्हा आहे? कोल्लम नावाचा जिल्हा आहे. आपण विचारू शकता. कोल्लम नावाचा जिल्हा आहे, राज्य आहे केरळ. आपण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले? 17 जानेवारी 2026ला वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. ठीक आहे. कोणी केले? त्याच्यावर 2-3 प्रश्न बनतात. हे उद्घाटन कधी झाले? 17 जानेवारी 2026ला. कोणाच्या हस्ते झाले? नरेंद्र मोदी. ठीक आहे. दोन्ही प्रश्न विचारू. आता सध्या काय त्यांनी प्रश्न काय विचारलाय? कधी करण्यात आले? ते 17 जानेवारीला करण्यात आले. तर पुन्हा प्रश्न विचारू शकतात की कोणाच्या हस्ते झाले?
तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ठीक आहे. सर्व आणखी याच्यात महत्त्वाचा एक पश्चिम बंगाल ते कुठे? आसाम. तर त्याने शहर जर विचारली, सुरुवातीला जी वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे तर कोणत्या स्टेशनपासून कुठे धावली, कोणत्या शहरातून कोणत्या शहरापर्यंत धावली, तर काय आपण सांगते ना आपल्याला कोलकाता ते गुवाहाटी. हे पण लक्षात ठेवा. कुठे पण प्रश्न विचारला तर आपला प्रश्न चुकला ना पाहिजे याच्यासाठी इथे किती प्रश्न तयार होतात बघा. भारताची जी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे, ट्रेन कधी केलं? 17 जानेवारी 2026 ला केलेलं आहे. कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. तर ती ट्रेन कोणत्या 2 राज्यांमध्ये धावली सुरुवातीला? पश्चिम बंगाल ते आसाममध्ये. कोणत्या 2 शहरामध्ये दरम्यान धावली आली? कोणत्या? कोलकाता ते गुवाहाटी. म्हणजे या टॉपिकवर प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकला ना पाहिजे. ठीक आहे. चला तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. सध्या चर्चेत असणारी दावोस परिषद 2026 नुकतीच पार पडली. सदर दावोस ठिकाण कोणत्या देशात आहे? दावोस परिषद आता चर्चेचा विषय झालेला आहे. ती कोणत्या देशात आहे त्यांनी विचारलंय. तर कुठे आहे ती? स्वित्झर्लंड इथे आहे. स्वित्झर्लंड देशामध्ये दावोस हे ठिकाण आहे. ठीक आहे. दावोस परिषदेचं आयोजन कोण करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची जी संस्था आहे ती आयोजन करते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची संस्था आहे ती काय करते? दावोस परिषदेचं आयोजन करते. याची स्थापना कधी झाली? 1971 ला याची स्थापना झालेली आहे. यावर पण प्रश्न विचारू शकतील. त्याची थीम काय आहे? ठीक आहे. आपण थीम बघू याची काय आहे. तर थीम काय? डिजिटल परिवर्तन. याच्यावरती पण प्रश्न विचारू शकता. डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास आणि हरित अर्थव्यवस्था. दावोस ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर स्वित्झर्लंड देशामध्ये दावोस हे ठिकाण आहे. याची आयोजन कोण करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची संस्था करते. याची स्थापना कधी झाली? 1971 मध्ये झाले. याची थीम काय? डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास आणि हरित अर्थव्यवस्था ही 2026 ची दावोस परिषदेतील थीम आहे. ठीक आहे. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 2000 क्रिकेटच्या संदर्भात प्रश्न आले. 2025-26 चा जो विजय हजारे चषक झाला, विजय हजारे चषक म्हणजे वन डे मालिका. वन डे म्हणजे काय? 50 ओव्हर असतात. प्रत्येक T20 सामना नाही किंवा कसोटी सामना नाही, वन डे मालिका आहे. हा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला? कोणत्या संघाने जिंकलाय? तर विदर्भ हा संघाने जिंकलेला आहे. सायना नेहवाल ने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती? सायना नेहवाल भारतातील एक उत्कृष्ट अशी खेळाडू आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे असे विचारले आपल्याला. ती काय? सायना नेहवाल म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती बॅडमिंटन खेळाची खेळाडू आहे. सायना नेहवालने आता जानेवारी महिन्यामध्ये निवृत्ती जाहीर केली, म्हणून त्याच्यावरती आता आगामी परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. सायना नेहवाल बद्दल आपण माहिती घेऊया. सायना नेहवाल एक बॅडमिंटनपटू होती, आपल्याला माहितच आहे. तिने काय केलेलं आहे? 2012 मध्ये सर्वात अगोदर जे काही ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये बॅडमिंटनसाठी महिलांमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं. काय? ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू होती. पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होती. ठीक आहे. त्यानंतर आणखीन कॉमनवेल्थ गेम मध्ये त्याने 2010 मध्ये पण गोल्ड जिंकलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये पण मिक्स मध्ये गोल्ड जिंकलं होतं. कुठं? कॉमनवेल्थ गेम मध्ये, WEL गेम्स. ठीक आहे. त्याने काय केलं होतं? 2012 ला पहिली महिला होती ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी बॅडमिंटनपटू. त्यानंतर ती 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम मध्ये गोल्ड जिंकलेला आहे आणि 2018 मध्ये मिक्स या प्रकारात आणि कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. तिला आपण बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे पुरस्कार भेटलेले आहेत. ठीक आहे. तिला अर्जुन पुरस्कार
मध्ये भेटलेला आहे. भारताचा जो खेळ अर्जुन पुरस्कार आहे, अर्जुन पुरस्कार 2009 मध्ये भेटलेला आहे. त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पण भेटलेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कधी 2010 मध्ये भेटलेला आहे. त्यानंतर पद्मश्री भेटलेला आहे 2010 मध्ये भेटलेला आहे. आणि 2016ला पद्मविभूषण भेटलेला आहे. 2016 मध्ये. आता सायना नेहवालच्या संदर्भात जर कोणता पण प्रश्न विचारला तर आपला प्रश्न चुकलेला नाही पाहिजे, कारण की हे एकदम महत्त्वाचं टॉपिक आहे. भारतासाठी इतके गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आणि तिने काय केलेलं, आता जानेवारी महिन्यामध्ये 2026ला निवृत्ती घोषित केलेली आहे. सायना नेहवालवर कोणताही प्रश्न आला तर आपला चुकला नाही पाहिजे. सायना नेहवाल कोणत्या खेळासंदर्भात होती तर बॅडमिंटनपटू होती. तिने 2012 मध्ये ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होती. तिने 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये गोल्ड पदक जिंकलं होतं. परत 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये मिक्स प्रकारात गोल्ड जिंकलं होतं. तिला कोणकोणते पुरस्कार भेटलेले आहेत? सायना नेहवालला 2010 साली अर्जुन पुरस्कार भेटलेला होता. 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार भेटला होता. 2010 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भेटला होता. त्यानंतर 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार पण भेटला होता आणि 2016ला पद्मविभूषण पुरस्कार पण भेटला होता. म्हणजे सायना नेहवालच्या संदर्भात जर कोणता पण प्रश्न आला तर परीक्षेला आपला चुकला नाही पाहिजे. ठीक आहे. तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे 2026च्या 17व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? म्हणजे 2000 प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला, 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती आपल्याला विचारलेलं आहे. थीम काय होती तर वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत ही 2026ची थीम होती. यावर पण प्रश्न विचारू शकतात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनावर कोणत्या तरी परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. या प्रजासत्ताक दिनाचं आयोजन कुठे केलं होतं? कर्तव्य पथावर. पण माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. नवी दिल्ली येथे. या प्रजासत्ताक दिनाचा ध्वज कोण फडकवतात? राष्ट्रपती फडकवतात. त्यानंतर तिन्ही दलाचे जे काही हे असतात, तिन्ही दलाची सैन्याची परेड घेत होते. आणि तिथं विविध राज्यांचे झाके सादर होतात. झाकी सादरीकरण होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 2026ला महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कशामध्ये? झाकी सादरीकरणामुळे. तर तुमच्यासाठी होमवर्क, महाराष्ट्राने कोणत्या प्रकारचे झाकी सादरीकरण केले होते आणि त्यांना प्रथम पुरस्कार भेटला, द्वितीय कोणाला भेटला, तृतीय कोणाला भेटला, हे तुमच्यासाठी होमवर्क. तुम्ही आपल्या